नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ओन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील 9 कर्तृत्ववान महिलांना इथे आमंत्रित करतो आणि त्यांची मुलाखत घेतो. आणि आज आपण पाहू शकतोय आपल्यासोबत एक तरुण मुलगी आहे. तुम्ही म्हणाल कर्तृत्ववान महिला तुम्ही म्हणताय, तर ही सुद्धा एवढ्या लहान वयात तिने कर्तृत्ववान झेप घेतलेली आहे आणि यश संपादन केलेलं आहे. योग प्रशिक्षक म्हणून तिची ख्याती आहेतच, पण तिची स्वतःची एक संस्था आहे सायली सेवा संकल्प. त्या माध्यमातून कॅन्सर पेशंट्सना, डायबिटीज पेशंट्सना एक काय म्हणतात ते ट्रीटमेंट देण्याचं कार्य ती करत असते आयुर्वेदाच्या माध्यमातून. तर अशी तरुण उद्योजिका आणि यशस्वी तरुणी आज आपल्याला मिळालेली आहे नवदुर्गेच्या रूपामध्ये. सायली, तुझं खूप खूप सुरुवातीला अभिनंदन आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि आमच्या दोघींतर्फे तुम्हा सगळ्यांना, आमच्या आचार्य 90 FMच्या श्रोत्यांना खूप खूप नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज सायलीचा सगळा आतापर्यंतचा अगदी जीवन प्रवास तिचा छोटासाच आहे, पण तरी सुद्धा आपण तो जाणून, पण छोटा असला तरी तो मोठा आहे. आपण म्हणतो ना, मूर्ती लहान पण कीर्ती महान, तसं तिच्या बाबतीत आहे. तर आज तिचं सगळं आपण कार्यप्रवास जाणून घेणार आहोत. सुरुवात अर्थातच योग साधनेपासून मी करेन, कारण आता आपण म्हणतो आपल्या सगळ्यांना असं डोळ्यात अंजन घातलेलं आहे की योग दिवस आला की आपण सगळे अगदी हिरिरीने योग दिवसाच्या दिवशी अगदी योगा करतो. पण ते न करता दैनंदिन आपल्या जीवनामध्ये योग साधनेला खूप महत्व आहे. त्याविषयी तू सांगशील, तू योगाचं प्रशिक्षण कोणाकडनं घेतलंस आणि त्याच्यामध्ये तुला रुची कशी संपादन केलीस? सर्वप्रथम थँक्यू, तुम्ही मला ही बोलण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली. योगाचं मी सांगेन की 2014 मध्ये जेव्हा आपला GR निघाला होता, 194 देशांची जेव्हा सभा झाली होती संयुक्त राष्ट्रांची, तेव्हा असा GR निघाला होता की 21 जून हा आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सेलिब्रेट करूया. त्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा होते. मग 194 पैकी 175 देशांनी त्यांना मान्यता दिली. मग 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण सर्वच जण अख्ख्या जगभरामध्ये सेलिब्रेट करतो. मग 2015 मध्ये माझं नशीब इतकं चांगलं की मी विराट जहाज जे आहे नेव्हीच्या जवानांना शिकवण्यासाठी गेली होती. जसं मी योगा लहानपणापासूनच करते, तेव्हा 2015ला आम्ही नेव्हीमध्ये जाऊन त्यांना मस्त योगा वगैरे शिकवला. आणि त्यानंतर मग स्वामी रामदेवजींनी असा आदेश दिला की ज्यांनी ज्यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय दिवसामध्ये भाग घेतला त्यांना डिरेक्टली हरिद्वारला पाठवा म्हणून योग प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी, अथवा बाकीच्यांना मग ATTC हा कम्प्लीट करावा लागतं. त्यानंतर त्यांना योग क्लास चालू करावे लागतात. मग त्यांना हरिद्वारला घेऊन जातात योग टीचर ट्रेनिंग कम्प्लीट करण्यासाठी. तर अशा रीतीने मी मग पहिल्या योग दिवसामध्ये माझं योगदान होतंच. त्यानंतर मग तो जसं स्वामी रामदेवजींनी सांगितलं, मग 2016ला मी वयाच्या 16व्या वर्षी हरिद्वारला जाऊन माझं टीचर ट्रेनिंग कम्प्लीट केला. वा. आता तू उल्लेख केलास रामदेव बाबांचा, ज्यांना सगळं जग ओळखतं, तर त्यांच्या बाजूला बसणारी मुलगी कोण? तर ती ही सायली शेडगे. तर सायली, तो एक अनुभव कसा होता, म्हणजे हरिद्वारच्या प्रशिक्षणाचा आणि जेव्हा प्रत्यक्ष रामदेव बाबांच्या बाजूला बसून तू योगासनं करतेस, तो अनुभव कसा होता? अनुभव फारच छान आहे. म्हणजे माझ्या कामामुळे मला हे, आणि माझे जे थोर आहेत म्हणजे आमचे शिक्षक असतील किंवा जे कोणी मोठे व्यक्ती आमच्या सानिध्यात आहे, त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली. आमचं जे काम आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. मग जेव्हाही स्वामी रामदेवजींचा कुठेही प्रोग्राम असतो तेव्हा आम्ही त्या प्रोग्राम मध्ये असतो. आमचं आयुर्वेदचं प्रेझेंटेशन असतं आणि मग जेव्हा जेव्हा मला चान्स मिळतो तेव्हा तेव्हा मी त्यांच्यासोबत NDTV वगैरे असे बरेचसे प्रोग्राम केले मी त्यांच्यासोबत. नक्कीच. सायलीने बरेच प्रसार माध्यमांमध्ये, म्हणजे दूरदर्शन असू दे किंवा प्रायव्हेट चॅनल्स मध्ये सुद्धा तिची मुलाखत झालेली आहे आणि योग प्रशिक्षण सुद्धा ती त्या माध्यमातून देते. आता मला सांग, आत्ताची जी जीवनशैली आहे, म्हणजे प्रत्येकाची, आता सुद्धा आपण सकाळी भराभरा आवरून आपलं ऑफिस गाठण्याची प्रत्येकाला घाई असते. ऑफिस असू दे, दुकान व्यवसाय, कोण व्यावसायिक असू दे, प्रत्येकाला ही जीवनशैली करत असताना प्रत्येकाला योग साधना करणं शक्य होत नाही. कधी कधी म्हणजे महिलांना तर खूपच व्याप असतात. मुलांचं करा, सासू सासऱ्यांचं करा, घरच्या सगळ्या मंडळींचं करा, स्वतःचं आवरा, म्हणजे स्वयंपाक पाणी करून अगदी डबा करण्यापासून आणि मग ऑफिसला डबल ड्युटी होते खरं तर महिलांची. तर ते नेमकं कसं साधता येईल? किंवा सकाळी सगळे म्हणतात की सकाळी योगासनं करणं फारच चांगलं असतं, तरी सुद्धा कधी कधी संध्याकाळी पण आपण करतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती 15-20 मिनिटं जर किंवा अर्धा तास नियमित काढला तरी ते किती महत्वाचं आहे, त्याविषयी थोडंसं सांगशील? योग मला वाटतं की भारताची प्राचीन जीवनशैली आहे. म्हणजे योगाला किंवा आयुर्वेदची सुरुवात ही आपल्या भारतापासून झाली. त्यामुळे
म्हणजे बाकीचे देश याचा फायदा घेतात, तर भारतीयांनी का नाही घेतला पाहिजे. हा. आणि महिलांचं मी आवर्जून सांगेल की जर घरातली स्त्री जर सक्षम असेल, तिच्यावरती पूर्ण घराचा साचा अवलंबून असतो, बरोबर. हा. तर तिने मेन सुदृढ राहिलं पाहिजे, हा. नियमित योग केला पाहिजे. मान्य आहे की टाइम नसतो किंवा आपलं खूपच धावपळीचं जीवन झालं आजकाल, सकाळी टाइम नसेल तर तुम्ही संध्याकाळी करू शकता, अशी काही हरकत नाही. पण कुठेतरी स्त्रियांनी स्वतःसाठी थोडा टाइम काढलाच पाहिजे. म्हणजे त्या घरासाठी करतात, ऑफिस असतं, मुलांसाठी करतात, पण कुठेतरी स्वतःसाठी टाइम काढलाच पाहिजे. नक्कीच. आणि आता बरेचसे रोग आपल्या या सगळ्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले आहेत. कॅन्सर म्हणूया किंवा डायबिटीस म्हणूया किंवा अकाली वार्धक्य येणं म्हणूया किंवा ताणतणाव, रोजचे ताणतणाव, ऑफिस मधले असू दे, शाळा कॉलेजेस मधले असू दे, आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा हल्ली तरुण मुलांमध्ये फारच वाढलेलं आहे. तर हे सगळं स्ट्रेस बस्टर जे आहे ते आपलं योग साधनेतनं मिळतं. तर त्याविषयी थोडंसं सांगशील? योगाचं मी सांगेल तर तुमचं आरोग्य खूप छान राहतं, तुमची मानसिक स्थिती त्याने खूप सुधारते, तुमची झोप पूर्ण होते, पचन संस्था, आध्यात्मिक पण ते तुम्हाला खूप फायदा करून देतं. तुम्ही व्यसनांपासून मुक्तता तुम्हाला मिळते. तुम्ही जर दररोज योगाचा अभ्यास केला तर नक्कीच तुमचं मानसिक स्वास्थ्य ते सुधारतं. आणि स्त्रियांसाठी म्हणायला गेलं तर आजकाल खूप बिकट परिस्थिती, म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघते, म्हणजे अगदी लहान लहान वयातल्या मुली सुद्धा खूप सिगारेट पिणं किंवा कॉर्पोरेट ऑफिसेस असतील. कॉर्पोरेट ऑफिस ते झालं बरं, आपण जे खाणं पिणं आपलं असतं, तर कॅन्सर कशामुळे होतो, तर आपल्या पोटामध्ये सल्फर, फर्टिलायझर, निकोटीन असे जर पदार्थ गेले किंवा प्लास्टिक असू द्या, तर त्यामुळे कॅन्सरची निर्मिती होते. आणि कॅन्सरचे सेल्स हे प्रत्येकाच्या बॉडीमध्ये असतात, पण किती कंट्रोल करायचं हे आपल्या हातामध्ये असतं. आता कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मी बघते ना, आमच्या डोळ्यांचं म्हणजे आमच्या आजूबाजूला पण खूप कॉर्पोरेट ऑफिस आहे जिथे मी राहते. आता सॉरी आमच्याकडे एक काका आले होते, ते म्हणाले की त्यांचं कोणतरी नातेवाईक आहे, त्यांना कॅन्सर झाला, पण त्यांना कसलंही व्यसन नाही, काहीच नाही, रेग्युलर जिम, डाएट वगैरे. मग बोलता बोलता ते बोलून गेले की अरे पण त्याला प्रचंड असं म्हणजे चहा पिण्याची खूप आवड होती. तर मग पप्पांनी विचारलं की चहा कशातून प्यायचे, तर डेली कॉर्पोरेट ऑफिस मध्ये असल्यामुळे ना गरम चहा प्लास्टिकच्या पिशवीतून यायचा किंवा ते प्लास्टिकचे कप असायचे, आणि दररोज त्याचं सेवन केल्यामुळे ना ते प्लास्टिक त्यांच्या पोटात जाऊन जाऊन त्याच्यामध्ये कॅन्सर मध्ये रूपांतर झालं. ते आपल्याला समजत नाही की आपण काय घेतो, ते मेन आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की आपण नक्की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. बरं, मुली सिगारेट वगैरे पितात किंवा मुलं असतील कॉर्पोरेट ऑफिस मधली, ते स्वतः बर्बाद होतातच, पण त्याबरोबर आजूबाजूवाल्यांना पण त्याचा खूप त्रास होतो त्याच्या धुरामुळे. तर हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. आणि स्त्री शक्तीचा प्रोग्राम असल्यामुळे मला असं वाटेल की स्त्रियांनी सकारात्मक दृष्टीने ह्याकडे बघितलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. काही वाईट व्यसन न करता आपण स्वतः आणि आपल्या येणारी मागची पिढी कशी सक्षम बनेल ह्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. नक्कीच. सायली, तू हे प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातच बऱ्याच ठिकाणी जातेस, तर तो किंवा भारत देशातही कुठे कुठे जात असतील ठिकठिकाणी, तर तो कसा अनुभव देते? म्हणजे काही तुझ्याकडे असे लोक आहेत का की सायली तुझ्याकडे आल्यावर काही महिला येऊन सांगतात बघ सायली खूप छान वाटलं, आज खूप प्रसन्न वाटलं, असे काही अनुभव तुझ्या गाठीशी आहेत का? खूप अनुभव आहेत माझ्याकडे असे. आम्ही ह्या प्रोग्राम निमित्त किंवा आमच्या सायली सेवा संकल्पचे जे आम्ही प्रोग्राम करतो संपूर्ण भारतामध्ये असतील, तर वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये जाऊन तिकडची त्यांची बोलीभाषा वेगळी असते. काही जणांना समजून घेण्यासाठी पण खूप फार वेळ लागतो. म्हणजे आपल्याकडे ज्या आयुर्वेदिक गोष्टीला वेगळं नाव असतं, त्यांच्याकडे काही वेगळे असतं. मग त्यानंतर आमच्याबद्दल सांगितलं होतं किंवा मी त्यांना थोडंफार योगाबद्दल प्रशिक्षण दिलं होतं, ते खूप खुश होतात की अरे तुम्हाला भेटून खरंच खूप बरं वाटलं. आणि अनुभव खूप छान आहेत असे. म्हणजे नक्कीच. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सायली शेडगे हिच्याबरोबर आपला संवाद असंच सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ. आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात समाजसेविका म्हणेन मी तिला आणि तरुण उद्योजिका सायली शेडगे हिच्याशी संवाद साधतोय.
सायली, आपण तुझ्या आई वडिलांनी फार तुला उत्तम संस्कार दिलेले आहेत आणि एक सक्षम स्त्री बनवलेला आहे. कारण स्वतः म्हणजे आज आपण पाहतो सगळ्याच मुली छान स्वतःच्या पायावर उभ्या असतात आणि हिमतीने काही ना काही करतात. तर सायलीच्या बाबांनी सायलीच्याच नावाने एक संस्था रजिस्टर केलेली आहे, सायली सेवा संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट आहे तो, म्हणजे सेवाभावी संस्था आहे आणि सेवा परमो धर्म असं आपण म्हणतो. तर या माध्यमातून एक वीट ग्रास म्हणून त्यांच्याकडे वनस्पती आहे, तिच्या माध्यमातून त्यांनी स्वतः शोध लावलेला आहे की हे ते जे बनवतात एक छोटंसं त्यांचं सॅम्पल असतं, ते जर आपण रोज सकाळी घेतलं तर आपल्या डायबेटीज पासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. अनेक कॅन्सर पेशंट सुद्धा ट्रीट होतात. तर सायली सेवा संकल्पचा हा जो प्रकल्प आहे त्याविषयी थोडंसं सांगशील? सायली सेवा संकल्पचा प्रकल्प म्हणजे आम्ही 24 तास कॅन्सर पेशंटसाठी आमची फ्री सेवा आहे. त्यामध्ये आम्ही वीटग्रास, गिलोई ह्याचा लोकांना फ्री ज्यूस बनवून देतो. आता वीटग्रास बद्दल सांगायचं तर लहान बाळाला जशी आईच्या दुधाची गरज असते, आईच्या तसं आपल्या रक्तामध्ये जो क्लोरोफिल नावाचा घटक असतो तो आपल्याला हिरव्या भाजीपाल्यातून मिळतो. तर तीच शक्ती हा वीटग्रासचा ज्यूस प्यायल्याने आपल्याला 10 पट जास्त मिळते. त्यामुळे हे घेणं खरंच खूप गरजेचं आहे. कॅन्सरसाठी तर ह्याचा खूप जास्त फायदा होतो, कारण की वीटग्रास मध्ये त्याचे घटक जास्त असतात की जे तुमच्या कॅन्सरचे सेल्स मारतात आणि आमच्याकडे असे कितीतरी पेशंट आहेत की जे बरे झालेले आहेत. असं. अच्छा, आपल्या सह्याद्रीच्या कुशीत फारच उत्तम जडीबुटी आहेत, म्हणजे वनौषधी आहेत, ज्यांच्यापासून आपण बऱ्याचशा वनौषधी करू शकतो. आणि खरंच आणि हे सामाजिक व्रत आहे की आपल्यामुळे आपल्या घरात आपण बघतो आपल्या आई वडिलांना आजार असतात किंवा आपल्या नातेवाईकांना काही ना काही आजार असतात बारीक सारीक, पण त्यासाठी समाजाचा जेव्हा आपण बाहेर जाऊन विचार करतो, किंवा मी आवर्जून सांगेन जे शिवाजी पार्क दादर इथे राहतात किंवा आजूबाजूच्या परिसरात माटुंगा, माहीम, शिवडी किंवा वरळीपर्यंत जे लोक राहतात त्यांनी नक्की या सायली सेवा संकल्पाचा लाभ घ्यायला पाहिजे. शिवाजी पार्क मध्ये उद्यान गणेश मंदिराच्या इथे हे सगळं हे पूर्ण कुटुंब हा व्यवसाय करत असतं, पण व्यवसाय म्हणून नाही पण एक समाजकार्य म्हणून ते करत असतात. मी पाहिलंय तेव्हा मला फार उत्सुकता वाटली की एका ताटामध्ये तुम्ही काहीतरी लिक्विड असतं, लिक्विड ती कॅन्सर आणि डायबिटीज साठी आहे स्पेशल, आणि ते असं नॉर्मल कोणीही करू शकतं आणि ती पूर्णतः फ्री सेवा आहे आमच्याकडून. ती कॅन्सर साठी त्याचे थोडे घटक वेगळे असतात, त्यामध्ये आपण वेगवेगळे घटक म्हणजे पिवळी हळद असेल आपली किंवा पिंपळाची पानं असतील, पेरूची पानं असतील ते, आणि डायबिटीज साठी तुमचं कारलं आणि नीमची पेस्ट असते, ज्याने की तुमची पूर्ण बॉडी डिटॉक्स होते. आणि 10-15 मिनिटं ते टॅपिंग करायचं पायाने आणि मग पूर्ण बॉडी तुमची डिटॉक्स होते. आणि खूप जणांना त्याचा फायदा देखील झाला आहे. जर कोणी असेल जवळपास नक्की तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि खूप छान वाटतं म्हणजे ते केल्यावरती. अच्छा, आणि खरंच त्याचा उपयोग होतो आपल्या? हो नक्की. तुम्ही जर एकदा तुम्ही लाईव्ह त्याचं प्रात्यक्षिक बघितलं ना, तुम्ही स्वतःहून केलं तर तुम्हाला नक्की त्याचा म्हणजे समजेल. फक्त 10-15 मिनिटं तिथे उभं राहायचं, त्याची टेस्ट आपली तोंडापर्यंत येते. हो. अच्छा, पूर्ण बॉडी म्हणजे तुम्ही जर बॉडी आतमधून तुमची एकदम छान असेल तर ते पूर्ण पायापासून तोंडापर्यंत टेस्ट. अच्छा, म्हणजे आपले सगळे ओपन होतात, नर्व्स वगैरे ओपन होतात. आणि वीटग्रासचं सांगायचं झालं तर आमचं एकदम लाईव्ह प्रात्यक्षिक असतं. मी असं कधी म्हणजे फ्रोझन केलेलं किंवा बनवून ठेवलेला काढा आम्ही कधीच देत नाही, त्यावरती आमचा विश्वास देखील नाही. कारण की उसाचा रस तसा बनवल्याच्या नंतर 10-15 मिनिटांनी तो काळा पडत जातो. तसंच प्रत्येक आयुर्वेदिक ज्यूस मधलं 10-15 मिनिटांनी त्याचं ते शक्ती घटत जाते. त्यामुळे आम्ही लाईव्ह सर्व तिखट ते काढतो आणि आहे तसं लोकांना प्यायला देतो. बरोबर. आणि त्याचं टेम्परेचर वगैरे मेंटेन ठेवण्यासाठी तिकडे आमचे आईस पॅक वगैरे असतात, म्हणजे सर्व सायंटिफिक. असं बनवून ठेवलं किंवा दिलं असं काहीच नाही. नक्कीच. पण आता तुमची स्वतःची शेती आहे म्हणून हे सगळं शक्य होत आहे, पण तरी सुद्धा हे वनौषधी कशी तुम्हाला मिळते किंवा तुमच्यापर्यंत पोहोचते त्याविषयी काही सांगू शकता? निसर्गाने आपल्याला सर्व दिलेलं आहे, ते फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला सर्व वनस्पती असतात, गिलोई असेल, वीटग्रास असेल किंवा अन्य दुसऱ्या कोणत्याही वनस्पती, फक्त त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. वीटग्रास हे कर्जतवरून येतं फार्म मधून, आणि बाकी सर्व तर मी वरळीला राहते. परेलचं मार्केट सर्वांनाच माहितीये, दादरचं फूड मार्केटही माहितीये. तिथे सकाळी नीम पत्ता, तुळस, बेल सर्व येतं. आणि गिलोई म्हणाल तर एकतर आम्ही पूर्ण भारतभर गिलोईची लागवड करतो, जिथे जाईल तिकडे आम्ही गिलोई लावत असतो. त्यासाठी प्रसिद्धच आहे, म्हणजे माझ्या बाबांना, रामदेव बाबांनी गिलोई मॅन म्हणूनच घोषित केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये गिलोईचा प्रसार कोणी केला असेल तर तो आमच्या फॅमिलीने, सायली सेवा संकल्पने.
आणि गिलोई ही आपल्या मुंबईमध्ये देखील आहे. हा. त्यामुळे निसर्गाने जर आपल्याला दिले तर मग लोकांकडून का पैसे घ्यायचे, त्यामुळे आम्ही सर्वत्र फ्री सेवा करत असतो. आणि हे कसं ऑथेंटिक आहे, म्हणजे बाहेर आपण कधी कधी भेसळ आपल्याला दिसते, हो. कारण आयुर्वेदिक दुकानांमध्ये जरी आपण गेलो तरी ते भेसळयुक्त आपल्याला मिळू शकतं. पण मला वाटतं सायली शेडगे यांना संपर्क केला तर तुम्हाला ऑथेंटिक मिळेल आणि नक्कीच, नॅचरल नक्कीच. मिळेल, हा त्यांचा विश्वासार्हता आहे. या आधीही कधी आम्ही प्रोसेसमध्ये गेलो नाही आणि लोकांच्या सेवेसाठी या नंतरही कधी आम्ही प्रोसेसमध्ये जाणार नाही. जे काही असेल ते डायरेक्ट निसर्गातून तुमच्या दारापर्यंत. वा, खूप छान. म्हणजे आपण म्हणतो ना की ताजी ताजी फळं खावी, हो. ताज्या ताज्या भाज्या खाव्या. हो. आता त्या फळभाज्या सुद्धा आपल्याला अशा सेंद्रिय खत म्हणतात, पण ते तसं असतंच असं हो. कितपत प्रमाणात असेल हे सुद्धा शंका आहे, कारण सगळ्या प्रोसेस मधनं होत आपल्यापर्यंत त्या फळं किंवा भाज्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. त्यांच्यावर जे फर्टिलायझर्सचा मारा होतो त्यामुळे आपल्या पोटात नेमकं काय जात आहे ह्याचा आपल्याला पत्ता नसतो. आता मला तरुण उद्योजिका आहेत किंवा व्यावसायिक आहेत किंवा अशा तुझ्यासारख्या समाजकार्य म्हणून जे व्रत घेणाऱ्या तरुण महिला आहेत, त्यांना तू शेवटी काय संदेश देशील? मला नक्कीच असं वाटतं की याबद्दल अवेअरनेस झाला पाहिजे. सायली सेवा संकल्प मार्फत आम्ही याबद्दल म्हणजे योग असेल, आयुर्वेद असेल, त्याबद्दल अवेअरनेस करतोच आहे ठिकठिकाणी जाऊन. पण माझ्यासारख्या अजून काही महिला असतील, उद्योजिका असतील, त्यांनी जर आमच्या सोबत काम केलं तर नक्कीच हे कार्य अजून लोकांपर्यंत पोहोचेल किंवा हा. पुढे जाईल. तसंच आपले जे गव्हर्नमेंट आहे किंवा सरकार, त्यांनी जर थोडं यामध्ये लक्ष घातलं किंवा अवेअरनेस वगैरे आपण सर्वांनी मिळून जर हे काम केलं तर नक्कीच येणारी पुढची पिढी ही बदललेली असेल. वा, नक्कीच. आणखी एक मला विषय विचारायचा होता, तो गुळाचा चहा. हल्ली हो. आपण ठिकठिकाणी पाहतो गुळाचे चहाचा अगदी पेव आलेला आहे, तर ते गुळाचा चहा खरंच चांगला असतो आरोग्याला की कसं? आरोग्यासाठी तो खूपच छान असतो गुळाचा चहा, पण कोणता घ्यायचा? आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये फक्त एकच फॅक्टरी आहे जी सल्फर विरहित गुळ बनवते, गुळ अच्छा. पावडर. बरं. तिकडून पूर्ण भारतामध्ये गुळ जातो आणि मोठमोठ्या कंपन्यांना देखील त्याचा गुळ जातो. तर त्यांचं असं झालं होतं की त्यांच्या घरामध्ये कोणीतरी कॅन्सर पेशंट्स होते आणि त्यांचं अच्छा. मेडिकलचं दुकान होतं. पण आपण बघतो की ॲलोपॅथीचं किती हा, हो. हानिकारक आहे आपल्या बरं. बॉडीसाठी, आपली किडनी किंवा डोळे, त्यावरती खूपच परिणाम होतो. हम्म. मग त्यांनी ते मेडिकल बंद करून त्या गुळ पावडरचा शोध लावला आणि सल्फर विरहित अशी गुळ पावडर ती त्यांनी तयार केली. अच्छा. हा. वर्धन ॲग्रो प्रोसेस असं त्याचं नाव आहे, ती साताऱ्यामध्ये आहे. आणि आमचे खूपच जवळचे किंवा चांगले संबंध असल्यामुळे मग ते हा. आम्ही तिकडून घेऊन, आम्ही साताऱ्याचीच आहे मी, बरं. त्यामुळे हा. येणं जाणं खूप असतं माझं गावी, त्यामुळे घेऊन येऊन मग इकडच्या लोकांसाठी ती सेवा पण सुरू झाली. अच्छा. वा वा, खूप आणि छान. लवकरच आम्ही गिलोई चहा म्हणून एक आचरणात आणणार आहोत, जो अच्छा. की आम्ही दररोज देतोच म्हणा, किंवा घरी देखील आलेल्या पाहुण्यांचे हा. स्वागत आम्ही गिलोई चहानेच करतो. वा. आणि जर अजून लोकांचं आम्हाला म्हणजे मार्गदर्शन किंवा साथ लाभली तर नक्कीच ह्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही तो प्रोजेक्ट उभा करू. नक्कीच. तुझ्या सगळ्या भावी प्रोजेक्ट्सना खूप खूप शुभेच्छा. Thank you. तुझ्या योग साधनेला सुद्धा शुभेच्छा. Thank you. आणि प्रेक्षको, आज जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सायली शेडगे सहभागी झाली. सायली, तुझे मनपूर्वक आभार, धन्यवाद. प्रेक्षक हो, आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुन्हा एकदा आमच्या दोघींकडनं नवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया नव्या कर्तृत्ववान महिलेसह पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्वीने आपला निरोप देते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य